मुलांचं खूप खेळून झालंय, आता त्यांना बघा उंटावर बसायचं होतं। पाहू शकता तुम्ही किती जास्त पाणी आहे, मुलं आहेत तर खूप जिद्द करतात की आम्हाला। जय भीम, मी राणी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आमचं जेवण वगैरे करून थोडंसं आवरलं आणि आम्ही पण मस्त तयारी करून घेतली, कारण आम्हाला ना बाहेर जायचे। बाहेर कुठं ते तुम्हाला सांगते मी पुढे। आणि माझी नणंदने ते पण येऊन गेलेत मस्त तयारी वगैरे करून। जय भीम। तर कुठे जायचे तुम्हाला सांगते मी पुढे। पटकन आवरून घेतलं, कारण मग कसं आहे बाहेर जायचं असलं की पटकन आवरून घ्यायचं, कारण उशीर पण होऊन जातो ना यासाठी। किती पण लवकर केलं तरी पण म्हणजे उशीर होऊन गेला आहे। आम्हाला जायचं होतं 11 वाजेला ना, आता आहे तर 1-1:30 वाजून गेलेला आहे। चला म्हटलं जाऊ दे, फिरून यायचं आणि मुलांना पण फिरून आणायचं। मुलं पण मस्त तयार होऊन गेलेले आहेत, हा स्वरांश आणि बाकीचे आहेत तर बाहेर खेळत आहेत। आता म्हणजे थोडेसे भांडे वगैरे पण बाकी आहेत घासायचे, म्हटलं जाऊ दे तिकडून येऊनच घासणार, कारण आहे ना उशीर होतो यासाठी। तर आता बघते मी मुलं काय करतायत काय नाही, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा। भांडे वगैरे तर घासून घेतले होते सकाळी मी, फक्त हे जेवणाचे थोडेफार भांडे राहिलेत, म्हटलं जाऊ दे तिकडून येऊनच घासणार। थोडेसेच भांडे आहेत। आता आयुषचे पप्पा ते आहेत ना बाहेर गेले, ते आले की आम्ही निघू मग बाहेर जायसाठी। तर म्हणजे कुठे फिरतो आम्ही कसं नाही ते सर्व तुमच्यासोबत मी शेअरच करणार। तर तुम्ही ब्लॉग आहे ना पूर्ण नक्की बघा, कारण आजचा ब्लॉग आहे ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर बघा हे माठ पण माझ्याने ना फुटून गेलं, पाहू शकता तुम्ही। हे बघा मी ना सिमेंट लावलं, पण ते कसं ओलं होतं ना, म्हणजे सिमेंट लावून दिलं आणि मी याच्यात पाणी भरत होती यासाठी, पूर्ण सिमेंट ते निघत होतं। म्हटलं जाऊ दे दुपारूनच लावून देणार। आता दुपारी तर आम्ही बाहेर जातोय, आज तर काही जमणार नाही, बघते उद्या दुपारी लावून थोडंसं उन्हात ठेवून देणार, कारण आता उन्हाळा पण वाढला आहे आणि ऊन पण जास्त पडतं नाही यासाठी। म्हणजे हंड्याच्या पाण्याने काही मन भरत नाही, कसं माठाचं पाणी थोडंसं थंड जास्त ना, यासाठी काम पण मला पटकनच करावं लागेल। चला आता मी बघते आयुषचे पप्पा आले की नाही, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू नक्की करा। तर निघून गेलोय तर आम्ही डुमस बीचला जायसाठी, सुरतच्या डुमस बीचला, म्हणजे फर्स्ट टाइम जातोय आम्ही। तर तुम्हाला दाखवते मुलं कसे बसलेत, असं म्हणजे ना गाडी केलेली आहे आम्ही 4 व्हीलर। कुठे बसायचं आहे, कुठे थांब, बोला काय करतोय तू, कुठे बसायचं आहे, चल चल बाबा चल बस बस, हाय करून दे सर्वांना, हाय करून दे। व्यवस्थित बसलेले आहेत मुलं वगैरे, बाय करा दादा, सिद्धू इकडे इकडे, बाय। आयुषचे पप्पा करतायत ड्रायव्हिंग, बाय। कुठे जातोय आपण, कुठे जातोय आपण, गावाला जातोय, फिरायला नाही जातोय तू भाऊ, ट्रॅफिक लागली, कुठे जातोय तू, गावाला जातोय। हाय करून दे सर्वांना, हाय हाय। कुठे चप्पल नको फेकून घडी घडी, असं चप्पल फेकतोय तर घडी घडी काढून पायातून। गाडी चालली, गेले ट्रॅफिक सिग्नल संपलं। हाय कर सर्वांना दादा, हाय। कुठे चालला तू फिरायला, गाव जातोय, अर्धा रस्त्यात येऊन गेलोय, म्हणजे आता थोड्या दूर आहे, पोछाईमध्ये आहेत आम्ही। मुलांना मस्त वेफरचे पुडे वगैरे घेतले, खात आहेत ते मस्त। कसं दादा डान्स करा, गाणं बोला, गाणं गाणं बोला सिद्धू। इकडे बघून बोला दादा, सिद्धू बोला बोला, गाणं बोला, नाचा नाचा नाचा। काय खातोय दादा, वेफर दाखव तुझे, काय खातोय तू, हे काय आहे, वेफर्स आहे। हा माझ्या आयुष्य ना गावाला जातोय असं सांगतोय तो, गावाला जातोय, हा डुमस जातोय, हा सिद्धू काय करतायत,
सिद्धू गावाला जातोय आपण. पोचून गेलोय तर आम्ही डुमसला. इथं येतात मुलांची ना खूप मस्ती चालू होऊन गेली. पाहू शकता तुम्ही नुसतं माती माती खेळतात. त्यांना ना इथं माती दिसून गेली. नका बेटा फेक दादा, हात नको खराब करू, फेक. चला आता पुढे जाऊ आपण. चला चला. तर मामाला दे ना झाकण लावून दे त्याच्या आलं. खूप जास्त ऊन आहे ना. लय ऊन आहे. हा ना ते धंदा आता खूप ऊन आहे. आता दादा नका माती माती नाही खेळायची ना. मुलांची खूप मस्ती चालू आहे आणि खूप एन्जॉय पण करतायत ते. चला चला पुढे जाऊ आपण. चला यांना हात थोडा धुई द्यावा. माय ला. गंधावे घ्या गंधावे टाका. घ्या. नाही त्या पाय जास्त घाण होई राहणार टाकू. तडे पाणी मग धुई दे. चप्पल मग राहू देऊ. नाही नाही चप्पल हात माराव द्या. दोईस नाही घालते जात. पूर्ण मातीचे भरून गेले बघा मुलं हात पाय त्यांचे वाले. चला दादा घाण नका हो. चला पुढे जाऊ आपण. ऐका का तुम्ही मला चला पुढे जाऊ आम्ही. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चला मध्ये येऊन गेलोय तर आम्ही. किती छान व्ह्यू आहे पाहू शकता तुम्ही. तिकडे बघा किती पाणी आहे. तिथं दाखवते तुम्हाला. खूपच जास्त पाणी येत आहे. लाठान लाठा. आणि उंट ते दिसत आहेत ना. माझ्या आयुषला पण बसायचंय त्याच्यावर. काय घ्यायचंय. थांब थांब घेऊ आपण. बघ तिथे किती पाणी बघ. पाणी पाणी खूप छान वाटत आहे. मुलं पण खूप एन्जॉय करत आहेत. गाडी थांब दादा थांब. कुठं थांब. नंतर इकडे नंतर बसू आपण. थोडस फिरून घ्या पहिले. पाणी बघा किती छान येत आहे. दादा किती पाणी बघ तिकडे उंट. थांब ना थोडस फिरून तर घ्या. कुठे बसायचंय हो बेटा. अय उंट उंट त्याने खोकला येत दादा. त्याने खायचं. खोकला येतो. खोकला आहे तो खोकला. बघा त्याला कॉटन कॅन्डी दिसून गेली म्हणजे ते पाहिजे त्याला. आता काय पाहिजे. खूप जिद्द करतो माझ्या आयुष. पुढे जाऊ आपण. बघा ट्रेन नाही ना इथे. हे बघ किती पाणी येत आहे बघ रे. हे बघ. वा चला 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 चला. नाव 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 करतो ना. हा माती खाली इथं लोळून जातोय तर मातीमध्ये. पाणी बघा जवळून दाखवते. पाणी किती छान वाटतंय. नको रे माय बोला बिट्टू. ना किती छान गाडी बघा. कुठं फिर इथंच फिरवते पण. कुठं बसायचंय. कुठं बघा त्याला गाडीमध्ये बसायचंय. बसू आपण नंतर. बघ पाणी बघ किती येत आहे ते बघ रे. ते बघ पाणी पाणी ते बघ. चला चल 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 चल. थांबणार व्हिडिओ काढली दे. हो बापरे नको ना बिट्टू. मध्ये जायचंय त्याला. हे बघ उंट बघ रे उंट. थांब ना तोपर्यंत थोडस फिरून घेणार आहे. ते बघ किती पाणी बघ. हो माय नको ना. हा हो माय. थोडस यांना पण घेऊन जावा ना. तुम्ही जातायत. हा तुम्ही पण. हा मुलांना तर खूप आवडतंय. खूप एन्जॉय पण करतायत ते. काय काय जाऊ आपण. थांबा खूप पाणी येतंय. दादा नाही जायचं. पाहू शकता तुम्ही किती जास्त पाणी आहे. मुलं आहेत तर खूप जिद्द करतायत की आम्हाला पण पाण्यामध्ये जायचंय असं. तिकडे चल दादा. माती माती माती. खूपच जास्त पाणी खरंच. चल म्हणजे ना आमचं केव्हांचं चालू होतं की इथं डुमसला यायचं. म्हणजे 2-3 रविवार तर असेच गेले. पण काही ना काही म्हणजे काम येऊन जायचं. परत मग एक रविवारी पण इथं यायचं होतं. पण गार्डनमध्ये चालला गेलो होतो. तर असं यासाठीच राहून जायचं. म्हटलं चला आता टाईम आहे तर मुलांना पण फिरवणार ना. आपण पण फिरून घेऊ. कसं मग थोडंसं फिरणं पण होऊन जाणार ना असं. आणि मग मी पहिल्या ब्लॉगमध्ये पण बोलली आहे. आणि या ब्लॉगमध्ये बी. आणि फॅमिलीसोबत मुलांसोबत टाईम स्पेंड जास्तीत जास्त करायला पाहिजे. काम तर कसं आपलं होतच राहतं. पण फॅमिलीला पण टाईम द्यायला पाहिजे. पाहू शकता तुम्ही इथे येऊन मुलांची किती जास्त म्हणजे मस्ती चालू होऊन गेली आहे.
मस्ती तर त्यांची ना कंटिन्यू चालू आहे, म्हणजे थोडं पण थांबायचं नाही म्हणतायत. आणि पाणी दिसून गेलं तर जास्तच मस्ती करतात ते. पाहू शकता माझ्या आयुष कसा पाणीमध्ये जाऊन उभा आहे. तू पॅन्ट वरती करून घे ना बेटा, पॅन्ट वरती कर पॅन्ट वरती. कुठं नाही बघ, जास्त पाणी येत आहे तिकडे. मग आपण डबल कपडे नाही आणलेत ना. पॅन्ट तर वरती कर तू, अजून वरती होणार ना पॅन्ट. किती लाटा येत आहेत बघा पाण्याच्या. पॅन्ट वर कर. हो माय, मस्त खेळत आहेत मुलं इथं येऊन. दादा हात नको लाव, हात नको लाव ना, घाण येते. आयुष कसं वाटतंय, कसं वाटतंय? माझ्या आयुष तर बघा डायरेक्ट डान्स करायला लागला. तिथं जास्त पाणी बेटा, जा तू, ओला नको जा, पडून जाणार. ते बघा माझ्या सोरांनी गेला पाण्यामध्ये. दादा जास्त लांब नको जाऊ, चप्पल दे. ओ माय, पडून गेला ना, पडून गेला ना. नाही आता वल्ला होतोय, गाडी खराब करून टाकणार आहे पोरं सर्व वल्ले होऊन. तिकडे ठेव, हातात नाही द्यायची ना. चला 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 सिद्धू, ए जास्त लांब नका जाऊ, इकडे इकडे. चला आता मी मुलांना सांभाळते, कारण पाणी खूप जास्त येतंय. पाण्यामध्ये मुलांचं खूप खेळून झालंय. आता त्यांना बघा उंटावर बसायचं होतं. आयुषचे पप्पा पण त्यांच्यासोबत बसून गेलेले आहेत. बाय. जेव्हा आता आरवी तर बसायचं नाहीच म्हणते, कारण ती खूप घाबरते. आरवी आणि सिद्धू त्यांचा खूप जीव घाबरतोय. बसता तुम्ही, बसता देते मी चप्पल. थांब थांब, जा ना पप्पाकडे बसणार. किती जीव घाबरतोय बघा तिच्या, खूप घाबरते बसायसाठी ती. जेव्हा आता मुलांचं आहे ना ऊट वगैरे बसून झालंय. आता आम्ही ना या गाडीवर मी पण उंटावर बसले होते, पण तिथं माझा इतका जीव घाबरला होता ना, म्हणून मी ना उतरत गेले होते. माझ्या सोराने बसला होता पूर्ण. सर्व फिरून म्हणजे गाडी वगैरेवर बसलो आम्ही. मुलांनी पण खूप एन्जॉय केला. आता त्यांनी ना इतकी मस्ती केली तर त्यांना आहे ना थोडीफार भूक पण लागून गेली आहे. आता त्यांना आहे ना थोडंफार खाऊ घालतो आम्ही. चला तर पुढे काय खाऊ घालतो मुलांना तुम्हाला दाखवतो. चला आता तिकडे जातो. मुलांनी तर खूपच एन्जॉय केला, म्हणजे त्यांना खूप मजा आली. आज आहे ना इथं पाण्यामध्ये पण तितकेच खेळले ते. आणि माझा आहे ना उंटावर बसून इतका जीव घाबरला होता ना, म्हणजे जे ते असं उठलं ना तर इतका जीव घाबरला ना माझा. त्यांना घ्या तर इतका जीव घाबरला ना माझ्या. मी तो उंटोय ना परत बसवायला लावलं, कारण माझा आहे ना खरंच खूप भीती वाटत होती मला. तर गाडीवर बसली ना तिथं थोडं चांगलं वाटत होतं, पण उंटावर खरंच खूप जीव घाबरला. बघा माझ्या आयुष कसं माती माती खेळतोय. याला तर फक्त मातीमध्ये खेळायला पाहिजे आणि पाण्यामध्ये. चला तिकडे शेंगा आहेत, शेंगा दादा, शेंगा. मक्का मेथी आज सब मक्का मिट्टी के मोरी शेंगा
हे काय काय माहिती ठेवणार काय मौसी हे काय काय माहिती अनानस होय अननस आहे काय का तू खाल्लं ना मी शेंगा होता आजीकडे खूप छान खायचे स्टॉल पण लागलेले आहेत म्हणजे ना पहिली वेळेस आली मी ते डुमस मध्ये पण खूप छान वाटलं येऊन आणि आम्ही पण तितकीच एन्जॉय केली जितकी मुलांनी केली तर बघून घ्या खूप छान मोठं फिरायसारखं आहे इथं चला आता पुढे जाऊ आपण. चला इकडे झालंय आमच्या सर्व फिरून आता नाही इकडे बाकी होतं इकडे बघा किती मोठे मोठे दगड आहेत म्हणजे असं आम्ही ना दगडांवर चढून इकडे आलो आहे चला आता पुढे जाऊ चला आम्ही आलो ना तेव्हा इतकं पाणी होतं इथं आणि आता पूर्ण पाणी तिकडे मागे चाललं गेलं खूपच जास्त पाणी होतं खूप मुलं पण पाणीमध्ये खेळली. चला 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 चालू इकडे थंडी गारावा लागते ना थंडी यावं लागते एकदम खूप मोठे मोठे दगड आहेत ते उतरून चालले खाली हा ना खूप एन्जॉय केला मुलांनी कुठे जायचंय चल मग पुढे चल स्पायडरमॅन देखा त्या लोक कथा ही राहणार ते तुम्ही जावा देखील राहणार लोक चालू आहे काय मी नका उतरतात खाली चला नाही ते उतरून गेले बघा खाली आता चला खूप व्यवस्थित आहे मोठे मोठे दगड आहेत ना ये वरती आता जाणार आहे आता नाही यायला नका सांगून बघा खाली उतरून चालला तो दादा वरती चढ इकडे तू नको जाऊ आपण कसं उतरायचं कसं उतरे दादा टेन्शन पडलंय ते कसं उतरायचं चालते सवय नाही चला ना मग चला आता आम्ही बघतो खाली जायसाठी जागा ते माझ्या लग्न बरोबर उतरून गेलेलं आहे आता आम्ही जागा पाहून बापरे या दगडवरून आहे ना जमतेम उतरलं आम्ही आता टेन्शन पडलंय वरती चढायचं कसं असं आहे ना म्हणजे खूपच जास्त दगड आहे तिथं आणि माझ्या आयुष बघा काय करतोय दाखवतो तुम्हाला दादा बघा किती माती माती खेळतोय तो येऊ लवकर उठ फेक ती माती ते बघा तिकडे आरवीचं पण तेच चालू आहे आणि इकडे सिद्धूचं हे बघा दादा काय करतायत दगडवर बस दादा हे बघा माझ्या नानांनी त्यांचं पण हे रील बनवायचं काम चालू आहे रील्स बनवतात ते पण इंस्टाला खूपच छान व्ह्यू म्हणजे इथं व्हिडिओ वगैरे काढायसाठी खूप छान रील पण छान बनतायत त्यांचे उतरला नाही हा बस तू बस माझ्या सोरांश पण म्हणजे त्याला पण भीती वाटते त्या दगडांवर म्हणून तर तिथंच बसलाय जास्त खाली पण नाही उतरला तो बस बस आणि हे दोघं भाऊ बहिणी बघा पाणी खूपच तिकडे चाललं गेलं ना ते जेवढ होतं आपण आलो तेव्हा उतर ये उतर बेटा हा काही नाही कोणी घेणार नाही चप्पल ये दीदू नको माटी माटीचे पूर्ण पोरं होऊन गेले डायरेक्ट माझ्या आयुषने तर एक चप्पल काढून फेकून दिली ओरली म्हणे आणि लागला मातीमध्ये खेळायला आयुष पाणी नाही इथं धुवायला उठ लवकर तू पडून जाणार खाली उतर पाहू शकता तुम्ही किती सारे दगड आहेत असे इथं खूपच जास्त दगड आहेत चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही बघा अजून एक एरोप्लेन आला तुम्हाला दाखवते मी किती जवळ आहे ते बघा
पण आहे हा ना. किती जेवण आहे ना खरंच. किती पण विमानं गेलेत म्हणजे 5-6 झाले आम्ही तेव्हाचं बघतो. म्हणजे ना खूपच जास्त जवळून जात आहेत ते. हा ना. किती जवळ होतं घर थांबा हो तुम्ही कधी मध्ये येतच ना. हे कितलं भारी लिहित आहे गाडी. माझ्या आयुष नुसता दगडांमध्ये बसतोय खेळतोय. दगड त्याला काय खेळायचं चालू आहे मुलांचं. माती खेळून झाली, पाण्यात पण खेळून झालं, माती खेळून झाली, आता दगड खेळायचं चालू आहे त्यांचं. आता आयुष ऐकस कसं नाही आयुष प्लेन होती ना, आता होय. कुठं गेली प्लेन? ही गंधर्व दादा प्लेन कुठं गेली? दादा मागे पडशील, खाली बस. ना पडून जाणार बस आणू खाली. का बस लवकर. हा नाही सांग राव ऊन लागतंय ऊन. समजे ना का 4-4:30 ऊन गेले. पण आम्ही म्हणजे 2-2:30 वाजेचं आलोय. खूप एन्जॉय केला मुलांनी खरंच. आरवी काय खेळत होती? डान्स करून दाखव. डान्स कर 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 लवकर. येतो ना तुला? नाही येत. आपले लक्ष नाही राहिलं ना. छान डान्स करते ती ना असं सांगायचं. म्हणजे तिला कंटाळा येतो डान्स करायचा. असं छान करते ती. म्हणजे लक्ष नाही राहिलं की आपलं. चला तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. येऊन गेलो तर आम्ही आता गाडीकडे सर्व फिरून. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.